खाली 2-3 शब्दच बोलतो, मला कंटिन्यू बोलायला लागते रे. हॅलो, सलामीचे फलंदाज ब्रेक होते. सलामीचे फलंद बघ ब्रेक होते रे मध्ये. हॅलो, तिसरा फलंदाज देखील पाठवा. बघा 3 फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. दीपक पाटील, समीर पाटील आणि ग्लेन बैती हे 3 फलंदाज आलेले आहेत. मात्र कोण फलंदाजीसाठी सलामीसाठी समीर आणि दीपक हे सलामीवीर आहेत. राजू तुला खेळायला लागेल. आजच्या दिवसातील हा दुसऱ्या फेरीतील म्हणावं लागेल दुसरा सामना आहे. पहिला सामना होता तो रद्द झाला होता, त्याच्यामुळे दुसरा सामना आहे. स्ट्राईकवर दीपक पाटील, नॉन स्ट्राईकवर समीर पाटील हे 2 सलामीचे बॅटर आहेत. ज्यांच्या ज्यांच्या गाड्या जो रोड आहे आपण बघतोय रोड आहे त्या रोडवर ठेवायच्या नाही आहेत. सकाळपासून एकही गाडी तिथं ठेवलेली नाही आहे, तर रोडवरून त्या गाड्या काढायच्या आहेत. हॅलो, चला सामन्याला सुरुवात करा प्लीज. पंच दत्ता ठाकूर साहेब. या सामन्याचे पंच दत्ता ठाकूरजी जे शिंपोली गावाचे आहेत, आणि दुसरे जे पंच आहेत ते केविन रॉड्रिक्स आपले स्थानिक पंच आहेत, ज्यांनी स्पर्धेमध्ये आयोजित केलं. त्याचा खूप सिंहाचा वाटा आहे. स्ट्राईकवर दीपक, नॉन स्ट्राईकवर समीर. पहिलं शतक टाकण्यासाठी गोलंदाज धुरंधर मात्रे कमिंग फॉर द फर्स्ट ओव्हर. चला सामन्याला सुरुवात होते. तर पहिला चेंडू, हो जबरदस्त टप्पा बघा, एका बरोबर टप्प्यावर ठेवलेला चेंडू. पहिल्या चेंडूवर इथं फलंदाज दीपक पाटीलला बेट केलेलं आहे. आणि पहिला चेंडू एकदम टार्गेटवर आहे, त्याच्यामुळे तिथं धाव मिळणार नाही. चेंडू जातो डॉट. पुन्हा एकदा गोलंदाज धुरंधर मात्र आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. मात्र पुढचा चेंडू होता तो फुल टॉस फक्त वळवला गेलेला आहे फाईनलेगच्या दिशेने. एक डीपवरून शतरक्षक येतोय, तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाते. या एक धावेच्या साहाय्याने संघाचं खातं ओपन झालेलं आहे. भाटीमध्ये धुरंधर यांनी भाटीला जी टुर्नामेंट झाली होती त्याच्यामध्ये हायट्रिक घेतली होती. एक हायट्रिक घेणारा गोलंदाज आहे धुरंधर. पुन्हा एकदा धुरंधर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न सफल तर झाले. शतरक्षक चेंडूच्या इथं थ्रो करता वेळेस थोडा हातातून बॉल निसटला आणि त्याच्यामुळे जी धाव नव्हती ती धाव कंप्लीट केलेली आहे दोन्ही फलंदाजाने. या एक धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 2 या धाव संख्येवर. धाव संख्या झाली 2. पहिलं शतक मार्गस्थ आहे. 5 शतकाचा हा सामना आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. स्ट्राईकवर फलंदाज दीपक. चांगला फटका ऑफ साईडला बघा. शतरक्षक थोडं लांब आहेत. एक टप्पा 2-3 आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 4 या धावसंख्येसाठी. चौकार येतोय दीपक यांच्या बॅटीतून आणि या चौकाराच्या साईडने दीपक यांनी आपली धावसंख्या वळवलेली आहे ती 5 या धावसंख्येवर. आणि टोटल धावसंख्या झाली बंदर पाखाडी मास्टर्स या संघाची 6 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 6. पुन्हा एकदा गोलंदाज. आता शतरक्षण थोडं फैलावलेलं आहे.
एक शतरक्षणाला ऑनचा जो शतरक्ष त्याला मध्ये घेतलेला आहे आणि स्वीपर कव्हर थोडं लॉंग साईड म्हणजे बाउंड्रीवर पाठवलेलं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, क्रिकेटची एक असा फटका, त्या फटक्यावर तुम्हाला धावा मिळतील, बाद होणारा असा सेफ फटका लॉंग ऑफच्या दिशेने जातोय 1 या धावसंख्येसाठी. आणि या एक सिंगलच्या साह्याने पहिल्या शतकातील 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या झाली ती 7 धावा बिनगडी बाद. बघा प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच आपण काढणार आहोत. टी शर्ट दिला जाईल. ॲथलेटिक्स प्रोचे मालक गणेश लिंबोडे यांनी आपल्याला ते टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत. आणि या समसमीत ट्रॉफ्या ज्या तुम्ही बघताय त्या अरुण कदम साहेबांच्या मार्फत आपल्याला भेटलेल्या स्पॉन्सर झालेले आहेत. पुढचा चेंडू टाकला जातोय. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जात नाही. पंचांचा इशारा वाईडचा. एक अवांतर धाव, या अवांतर धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 8 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 8. कपिल गाडी खाली आहे ना. पुढचा चेंडू बघा गोलंदाजाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. थोडं खराब शतरक्षण मात्र खराब नव्हतं, पण जो बॉल पकडण्याचा जो मला वाटतं जो प्रयत्न केला होता तो बरोबर नव्हता. त्याच्यामुळे 2 धाव मिळतात. त्या 2 धावेच्या साहाय्याने पहिल्या षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या झाली ती डबल फिगर्स 10 या धावसंख्येवर. बिनगडी बाद 10 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिलं शतक पूर्ण झालेलं आहे. थोड्याच गोलंदाजीमध्ये थोडी कमतरता आहे. संजय ठाकूर नाही आहेत, पंकज भावेश आणि संजय ही तिगडी नाही आहे. त्याच्यामुळे थोडी गोलंदाजीमध्ये कमी पडेल ती. अक्सा मास्टर संघ मात्र फलंदाजीमध्ये तर चांगली फलंदाजी आहे, पण गोलंदाजीमध्ये थोडी त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. महेंद्र ठाकूर नंबर 2चं शतक टाकण्यासाठी आलेलं आहे. पहिला चेंडू थोडा उंच होता. चेंडू मारण्याचा प्रयत्न केला तर बॅटच्या खालच्या भागाला लागतोय. तो जातोय पॉईंटच्या दिशेनं एक सिंगलसाठी. सिंगलच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 11 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला एक मोठा फटका, पण शतरक्षक उत्कर्ष, एक जबरदस्त शतरक्षक 35 वर्षावरील खेळाडूला इथं संधी भेटलेली आहे. आणि 1 धावसंख्येने धावसंख्या बंदर पाखाडी मास्टर्स या संघाची पोचली ती 12 या धावसंख्येवर. प्रदर्शन लाईव्ह कव्हरेज तुम्हाला यूट्यूबचा माध्यम बघायला मिळतोय. क्रिक हिरोज ॲप मिस्टर जगदीश भंडारी तुम्हाला स्कोरिंगची भूमिका पार पाडतायत. ओ पुढचा चेंडू काय जबरदस्त फटका. क्रिकेटचा आत्मविश्वास वाढवणारा हा फटका. चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी कव्हरच्या दिशेनं. बघा इथं एखाद वेळेस जर सर्कलचा फायदा जरी असता तरी सर्कल नसल्या कारणाने देखील इथं चौकार जात आहेत. म्हणजे गॅप मोठे आहेत. या गॅप मोठ्यामुळे त्याचा फायदा बरोबर दीपक घेतोय आणि पाठवला ते 4 या धावसंख्येवर. तो पोचलेल्या 6 चेंडूला सामोरे जाऊन 2 चौकाराच्या साहाय्याने 11 या धावसंख्येवर टोटल झाली बंदर पाखाडी या संघाची 16 या धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा एकदा महेंद्र आपल्या शतकात. पुढचा चेंडू भी हिट करण्याचा प्रयत्न, पण थोडा मिस टाइम स्ट्रोक होतोय. मारायचा तर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या दिशेने. बॅटचा खालचा एज लागतोय तिथं. सेलिमिडॉनच्या दिशेने जातोय. शतरक्षक करेपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. या 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 17 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 17. फलंदाज एकही बाद झालेला नाहीये. म्हणजे दोन्ही फलंदाज सलामीचे फलंदाज आहेत आणि दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी आपल्या बंदर पाखाडी मास्टर्स या संघासाठी करतायत. दीपक पाटील खेळतोय 12 वर. समीर पांडुरंग पाटील खेळतोय 4 या धावसंख्येवर. रिव्हर्स पेप मारण्याचा प्रयत्न कनेक्ट झाले, पण शतरक्षकाच्या हातात जातोय 1 या धावसंख्येसाठी. आणि या 1 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती टोटल 18 या धावसंख्येवर. 1 शतक आणि 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या झाली ती 18. 1 चेंडू येणं बाकी आहे. एक आक्रमक फलंदाज दीपक, ज्यांनी 2 चौकार आतापर्यंत मारलेले आहेत आपल्या या 12च्या धावेच्या खेळीमध्ये. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला जसा पाहिजे तसा समाचार चेंडू जातोय. ओ शतरक्षण
क्षेत्ररक्षण चांगलं करण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने, पण बॉल हाताला लागून तो चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. कम ऑन डीजे रॉय. यंदाच्या वर्षापासून त्यांनी पदार्पण केलेलं आहे अक्षय मास्टर संघामध्ये. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये आणि एक धाव काढता काढता आता समीर पाटील या फलंदाजाला आपलं विकेट बहाल करावं लागलेलं आहे. समीर देखील एक चांगला फलंदाज आहे, पण बघा धाव बाद होणं ही चांगली गोष्ट नाहीये. 16 पहिला फलंदाज इथं बाद होतोय. 22 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय. 16 धावसंख्येवर दीपक आपल्या प्रथम ग्लेन वैती येतोय नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकवर. 16 ओव्हर खेळतोय तो दीपक पाटील. एक जबरदस्त हार्ड हिटर असा फलंदाज. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न लोकांच्या दिशेने, क्षेत्ररक्षक थोडा कमी पडतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. संदेश येतोय तोवर क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक नंतर 2 धावा भेटत आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 24 या धावसंख्येवर. 24 धावा, एक फलंदाज बाद. 18 धावसंख्येवर पोचलेला आहे तो दीपक. बघा 24 मधील 18 धावा, याचा अर्थ की त्यांनी चांगली धावा आपल्या संघासाठी केलेल्या आहेत. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय प्रमोद पाटील याच्या हातात. एकदम कुठेही काही गरज नव्हती हालण्याचा असा चेंडू त्याच्या हातात, एक सिंगलसाठी. आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 25 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 25. प्रथम स्ट्राईकवर येतो ग्लेन वैती. या फलंदाजाला आपण बघतोय की असा फलंदाज, ज्या फलंदाजाने खूप चांगली कामगिरी जेव्हा तो यंगस्टर क्रिकेटमधून खेळत तेव्हा चांगली कामगिरी केलेली आहे. असं बंदर पकाडी मास्टर या संघाचा कॅप्टन देखील आहे. एक चांगली कामगिरी त्यांनी केली होती याच्या अगोदरचे सामने मध्ये झाले होते त्याच्यामध्ये. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धावतायत, ती देखील पूर्ण झालेली आहे. या 2 धावेच्या साहाय्याने ग्लेन यांनी आपले धावसंख्येचं खातं ओपन केलं 2 या धावसंख्येने आणि टोटल पोचले ती 27 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 27, एक फलंदाज बाद. तिसरं शतक मैदानावर चालू आहे. लेट आलेल्या प्रेक्षकाच्या माहितीसाठी सामना चालू होतो बंदर पाखाडी मास्टर्स वर्सेस अक्षय मास्टर्स. तर मात्र फुलटॉस चेंडू बॅकफुटवर खेळून काढलेल्या लॉंग ऑफच्या दिशेने एक सिंगलसाठी, आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली ती 28 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 28. नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. आणि एखाद वेळेस अक्सा मास्टर संघाची फलंदाजी जर बघायला मजबूत आहे, पण आज त्याचे 3-4 फलंदाज नाही आहेत. तर तरी देखील या चांगला चेंडू, थोडा चेंडूमध्ये पेस कमी केली त्यांनी, तरी थोडं अलूप पद्धतीने चेंडू टाकला, त्याच्यामुळे धाव मिळणार नाही. चेंडू डॉट जातोय. 3 शतकाचा खेळ संपतो. धावसंख्या झाली 28.
लागली. चौथं शतक टाकण्यासाठी गोलंदाज मयूर गोलंदाजीसाठी तयार होतो. पहिला चेंडू आणि चेंडू पहिला फुलटॉ चेंडू. प्रमोद पाटील आपल्या जागेवर सुरक्षित उभे आहेत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धावतायत, ती देखील पूर्ण झालेली आहे. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 30 या धावसंख्येवर. नंबर 4चं शतक मैदानावर चालू. 5-5 शतकाचा सामना. सकाळपासून आपण बघतोय 5-5 शतकाचे सामने खेळवले जात आहेत. कारण बघा, हा महिना फेब्रुवारीचा आहे. आज 14 तारीख आहे आणि दिवस देखील थोडे मोठे होत चाललेले आहेत. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅट मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. यष्टीरक्षक महेंद्र यांच्याकडून गोलंदाजाला चेंडू दिला तर मयूर यानं धावसंख्या रोखून ठेवली होती 30 या धावसंख्येवर. गोलंदाज मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. शतरक्षक दिसत नाही आहे. चेंडू सीमा रेषा पार झाला, तो गॅप मधून 4 या धावसंख्येसाठी. देखील पूर्ण झालेली आहे. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 36 या धावसंख्येवर. 36 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस ऑफ दिस मॅच प्लेड बिटवीन बंदर पाखारी मास्टर्स वर्सेस अक्से मास्टर्स. One is team from Barole and one is team from mud areas. Both the teams are strong strength from them areas. मयूर गोलंदाजीसाठी पुन्हा तयार होतोय. आता मात्र शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक तिथं उभा आहे. धुरंधर आणि धुरंधर यांनी तो झेल पकडलेला आहे आणि ग्लेन वैती या खेळाचा अंत होतोय. 36 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज झाला तो बंदर पाखाडी या संघाचा. इंग्लिशची कामं आपल्या या मंडळाने केली. त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर, अयोग्य शिबिर, त्याच्यानंतर महिला क्रिकेट स्पर्धा, आर्थिक शैक्षणिक मदत, सामाजिक जाणीव मदत, तसं बुक आणि साड्या वाटप, मातोश्री सत्कार आणि विकलांगांना जे मला वाटतं जे आर्थिक मदत देखील केलेली आहे. चेंडू सँडी आणि चेंडू बघा 2 शतरक्षकाच्या मध्ये चेंडू पडतोय आणि दोन्ही शतरक्षक मला वाटतं प्रमोद पाटील आणि दुसरा जो शतरक्षक थोडे वयाच्या असल्या कारणानं तिथून थोडे ते हलत देखील आहे. पण तिसरा जो खेळाडू येतो तो थोडा लवकर येतोय आणि ज्या 2 धावा नव्हत्या त्या 2 धावा झालेल्या आहेत आणि या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ते 38 या धावसंख्येवर. 4 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 38. तर मग या शेवटचं शतक टाकण्यासाठी नितीन या गोलंदाजाला पाचारण केलेलं आहे. नितीन इज कमिंग फॉर द लास्ट ओव्हर. शेवटच्या शतकासाठी नितीन या गोलंदाजाला पाचारण केलेलं आहे. आयोजन बघा 3-4 मांडव आपल्यासाठी केलेले आहेत. कुठेही तुम्हाला म्हणजे उन्हामध्ये बसायची गरज नाहीये. समोर स्क्रीन लावलेली आहे. तिथं आपले MLA माननीय श्री संजय उपाध्याय साहेब आहेत आणि डावीकडे जर बघितलं तर आपले इकडले कॉर्पोरेटर शिवानंद शेट्टी साहेबांचा देखील फोटो आहे त्या स्क्रीनवर. शेवटचं षटक टाकण्यासाठी नितीन ठाकूर येतोय. स्ट्राईकवर फलंदाज दीपक ज्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी 19 धावा केलेले आहेत. संतोष खेळतोय 2 या धावसंख्येवर.
या 19 धावसंख्येमध्ये 3 खणखणीत चौकार दीपक यांच्या बॅटीतून आलेले आहेत. म्हणजे षटकार अजूनपर्यंत आलेला नाहीये. येस, इथं षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट जर मला वाटतं थ्रो लागला असता एसटीवर तर मला वाटतं फलंदाजाला पण तंबूचा रस्ता बघायला लागला असता. पण बघा क्रिकेटमध्ये जर तरला कुठेही जागा नाहीये. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. जे काय आपल्याला लाईव्ह आणि जे काय होईल तेच मानावं लागेल. पंच दत्ता ठाकूर सर आणि दुसरे जे पंच आहेत ते केव्हिन रॉड्रिक्स, हे 2 पंच आपल्या सामन्यासाठी लाभलेले आहेत. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न पुन्हा केला जातोय. तिथं शतरक्षकाच्या थोडा बाजूने चेंडू पास होतोय. एक धाव पूर्ण, दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. धुरंधर जोपर्यंत शतरक्षण करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 2च धावा मिळतील. थ्रो केला गेला होता नॉन स्ट्राईकला प्रमोद येळे, पण तो थ्रोमध्ये एवढा जान म्हणजे असं म्हणा की जास्त फास्ट नव्हता, स्लो थ्रो होता. 2 धावेनं धाव संख्या पोहोचली ती 41 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 41. पुन्हा एकदा संतोष आपल्या शतकातले पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार होता. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी तयारी देखील केली जात नाहीये. त्यांना मते की दुसरी धाव घेण्याचा काही संभव नाहीये. धाव संख्या झाली ती 42. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. दीपक 20 वर खेळतोय, एक आक्रमक फलंदाज जो ओपनिंग पासनं आलेला जो अजूनपर्यंत खेळतोय. आता मात्र बघितलं तर आपली धावसंख्या थोडी कमी आहे. तर हो बघा काय एका प्रेक्षकाने एका हातामध्ये झेल पकडलेला आहे. एखाद वेळेस हा झेल तुम्ही एखाद वेळेस दुसऱ्या कुठं पकडला असता, इंग्लंडला किंवा ऑस्ट्रेलियाला, त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी पैसे भेटले असते. पण आपल्याजवळ त्याची काही सुविधा नाहीये. धाव संख्या झाली ती 48. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नितीन ठाकूर आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑन साईडला, मिस टाइम स्ट्रोक होतोय थोडा. एक धाव पूर्ण. संतोष सांगतोय की नाही दुसरी, संतोष सांगत होता की दुसरी होणार नाही. अजूनपर्यंत संतोषाचा भरोसा नाहीये. पण दीपक तिथं पोचला देखील आहे. कारण शेवटचा चेंडू संतोष याला खेळायचा होता. 2 धावेवर 2 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 50 गाठलेली आहे. धावसंख्या झाली 50. आता लास्ट बॉल आहे आणि तो खेळण्यासाठी दीपक पुन्हा तयार झाले. त्यांच्या आतापर्यंत 28 धावसंख्येवर खेळलो दीपक. 14 चेंडू, त्याच्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार आहे. चेंडू फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू जातोय फायनलिस्टच्या दिशेने. एकदा पुन्हा चंद्रशेखर शतरक्षण करील, थ्रो दिला जातोय. बघूया 2 धावा पूर्ण. तिसरी देखील धाव आता पूर्ण झालेली आणि चौथी देखील मला वाटतं पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये येतील. पण नाही, मला वाटतं दीपक थोडे थकलेले आहेत. कारण ओपनिंग पासनं ते आलेले आहेत. 3 धावसंख्येने धावसंख्या पोचली 53 आणि 54 धावेचं टार्गेट. बघा थोडा उष्णता देखील वाढलेली आहे, हुमस चालू आहे. अल्ला तुम्ही ते हे पण चालवलंस मध्ये, खुर्चीला बघा काहीतरी लागलेलं आहे, तुझ्या खिशामध्ये घेऊन येताना.
अक्षय मास्टर संघासमोर जिंकण्यासाठी सामना. आणि बघा भाटीला जी टुर्नामेंट चालू आहे गोल्डन चषक, गोल्डन स्पोर्ट ट्रॉफी, त्याच्यामध्ये अक्षय मास्टर संघाचा जो यंगस्टर संघ आहे तो नवानगर या संघाबरोबर जिंकलेला आहे. आताच आम्हाला एक अपडेट आलेलं आहे तिथं, कारण काही खेळाडू तिथं खेळतायत. संजय ठाकूर आहेत, भावेश देखील तिथंच आहेत आणि नवीन खेळाडूंनी इथं संधी भेटलेली आहे. सलामीचा फलंदाज धुरंधर स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर नितीन. आणि पहिलं शतक टाकण्यासाठी समीर पाटील पहिलं शतक टाकण्यासाठी येतोय. त्याला सध्या ओ बाबूराव, होय बाबा बंदर पाकाडी याचं नाव काय? बंदर पाकाडी संघाने 53 धावा केल्या, 54 धावेचं टार्गेट अक्षय मास्टर संघासाठी समोर सेट करून ठेवलेलं आहे. जस्ट ॲडव्होकेट किरण निकम साहेब देखील आपल्याला खेळताना दिसत आहेत लॉंगॉनच्या दिशेने. इथं समोर आमच्या आलेले आहेत. बघा जेवणाची वेळ संपत चाललेली आहे. 3:30 वाजलेत, फक्त 5 मिनिटं जेवण तिथं ठेवण्यात येईल, त्याच्यानंतर ते स्टॉल तुझा उचलला जाईल. जोखिम बेंडावमर, निकम साहेब नमस्कार. ॲडव्होकेट आहेत बघा ते, पण ते देखील खेळताना दिसतात. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला फटका, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. दीपक त्या चेंडूच्या खाली एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. आणि दुसरी धाव, आणि बघूया कपिल याच्याकडे थ्रो दिला जाते. 2 धावा इथं मिळत आहेत. या 2 धावसंख्येने धुरंधर याने आपलं खातं ओपन केलेलं आहे. 2 या धावसंख्येने श्री गणेशा केलेला आहे. धुरंधर या संघाचा कॅप्टन तिथं अक्सा मास्टर संघाचा कॅप्टन. शीतला देवी स्पोर्ट्स क्लब अक्सा मास्टर संघ असा हा ओळखला जाणारा संघ आहे. गेल्या वर्षी खूप फॉर्ममध्ये होता, पण यंदा वर्षामध्ये त्याला थोडं बॅकफूटवर इथं यावं लागलेलं आहे. काही प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती, काही खेळाडूंना दुखापत, आणि काही मला वाटतं सामने शनिवारी येतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो, कारण त्यांचे सर्व जे खेळाडू आहेत ते शनिवारी जास्त भेटत नाही आहे. ठाकूर सर, तुमचा जो गॉगल्स आहे तो जरा त्या साईडला फिरवा, कारण आमच्या डोळ्यावर इथं त्याचा शॅडो येतोय. समीर यांचा पुढचा चेंडू, आणखी एक मोठा फटका, चांगला फटका बघा, संतोष चेंडूच्या खाली एक धाव पूर्ण. नितीन दुसऱ्या धावेसाठी येत आहेत. 2 धावा पूर्ण आणि तिसरी धाव देखील आता पूर्ण केली जाईल. हो, इथं डायरेक्ट डेम मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो बॉल न लागता चेंडू थोडा बाजूला जातोय. 3 धावा मिळतात. त्या 3 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 5 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 5. फलंदाज एकही बाद झालेला नाहीये. 54 रन्स जिंकण्यासाठी दिलेले आहेत बंदर पाकाडी मास्टर्सच्या संघाने अक्सा मास्टर संघासमोर. हो, इथं बघा कसा मारण्याचा फटका, ऍक्च्युली फटका फलंदाज आउट आहे असं म्हटलं जातंय. येस, फलंदाज दोन्ही पंचाने आउट घोषित केलेलं आहे, कारण मला वाटतं दोन्ही पंचांच्या दृष्टीनुसार चेंडू मला वाटतं बॅटला लागून गेलेला आहे एसटी रक्षाजवळ. त्याच्यामुळे फलंदाज नितीन हा फलंदाज इथं बाद होतोय. डकवर बाद होतोय, गोल्डन डकवर बाद होतोय नितीन. आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मयूर मैदानावर येतोय नंबर 3च्या फलंदाजीसाठी. मयूर एक चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे, अपेक्षा केली जाईल त्याच्याकडून. धाव संख्या झाली ती 5. पुढचा चेंडू टाकला जातोय, थोडा लेग कट बघायला भेटला, चेंडू पडला थोडा बाहेर निघतोय. आणि समीर याच्याकडे चांगली क्वालिटी गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतोय समीर आपल्या संघासाठी. मयूर ठाकूर ज्याने आतापर्यंत 66 सामने खेळले त्याच्यामध्ये फक्त 34 धावा केल्या. फलंदाजीसाठी खूप कमी भेटले समीर यांना. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, 2 स्टेप पुढे आला होता, एकदा पूर्ण, आणि दुसऱ्यासाठी धुरंधर मात्र नाही. ओ ओ, चांगलं बॅकअप तिथं. कोण आहे तो बॅकअप करणारा खेळाडू? मोनू येस, मोनू याच्याकडून चांगलं बॅकअप झालेलं आहे. मनू याच्याकडून चांगलं बॅकअप. फक्त एक सिंगल मिळतं, या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 6 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा खेळ सांगतोय, धावसंख्या झाली 6.
गोलंदाजीसाठी गोलंदाज संतोष येतो दुसरं शतक टाकण्यासाठी. पहिलं शतक टाकलं पण नाही, मला वाटतं दुसरं शतक हरेश याच्याकडून हाताळलं. हरेश टेबल दुसरा कोण आहे, कोण गोलंदाज आहे दादा? त्याचं नाव विचार. एस प्रकाश येतो. तुमचं नाव काय? दुसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज प्रकाश या गोलंदाजाला पाचारण केलेलं आहे. प्रकाश भंडारी दुसरं शतक टाकण्यासाठी येतोय. कपिल यांनी त्याला खास आणलं होतं कारण त्याची गोलंदाजी आज बघायला मिळेल. त्याच्याच गाडीवर आला होता, कपिलच्या गाडीवरच आला होता. भाऊजी येस. प्रकाश राईटा मोर द विकेट मारा. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. फलंदाज त्याच्या समोर मयूर ठाकूर. पहिला चेंडू टाकला जातो आणि चेंडू पडलेला आहे आणि ऑफस्टिकच्या भरपूर लांब असल्या कारणाने पण ठाकूर सरांकडून इशारा येतो वाईडचा. एक अवांतर धाव, या अवांतर धावेच्या सायनी धावसंख्या पोचलेली आहे ती 7 या धावसंख्येवर. एक मयूर घातक फलंदाज आहे, या फलंदाजाला रोखणं खूप कठीण होईल. दुसरा चेंडू येतोय. चांगला असं शतरक्षण समीर यांच्याकडून एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या सायनी धावसंख्या पोचली ती 8 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 8. आता जर इक्वेशनकडे जर आपण आलो तर 23 चेंडूमध्ये 46 धावा, प्रत्येक चेंडूवर 2 धावाची गरज आहे. इथं बघा कुठे शफल होऊन चेंडू खेळण्यासाठी धुरंधर प्रयत्न करतोय, कारण गरजच नव्हती. फुलटॉस चेंडू झाला असा जागेवर असता तर. चेंडू जातोय डॉट. प्रकाश यांनी 2 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा आलेल्या आहेत त्या 2 चेंडूवर. पहिला चेंडू वाईट, 3 धावा आलेले आहेत. एक वाईड आणि एक सिंगल, 2 धावा आलेले आहेत. पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने टप्पा होता. शतरक्षक तिथं कपिल शतरक्षण करीपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. या एक धावीच्या सायनी धाव संख्या पोचलेली आहे ती 9 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र बघा थांबून मारलेला फटका, बनवून मारलेला फटका. चेंडू जातो 6 या धावसंख्येसाठी. पोचले ती 15 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा शतरक्षक फक्त बघत राहतो प्रेक्षक म्हणून. 6 या धावसंख्येसाठी 2 बॅक टू बॅक षटकार येत आहेत. गावदेवी स्पोर्ट क्लब शिंपोली क्रिकेट क्लबने आयोजित केलेले सिंगल विकेट. 17 तारखेला तो डेट आहे. कोणाला खेळायचं असेल तर अल्लाद यांना भेटा, त्याच्याजवळ नावं द्या. त्याच्यासाठी एंट्री नाही आहे, फ्री आहे. आणि त्याच्यासाठी प्राईज तुम्हाला ट्रॉफी मिळेल, फक्त पैसे नाही आहेत. पुन्हा एकदा चेंडू ओढला जातो. बघूया शतरक्षक तिथं चेंडूच्या खाली मात्र नाही. निकम साहेबांना देखील तो चेंडू भेटलेला नाहीये. चेंडू जातो 4 या धावसंख्येसाठी सीमारेषा पार. 3 चेंडूवर 3 मोठे फटक्याने धावसंख्येला आकर बघा कसा आलेला आहे. धावसंख्या झाली ती 25. पहिल्या शतकामध्ये आल्या होत्या फक्त 6 आणि याच्या
आता येतोय संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, त्यांनी फलंदाजीमध्ये चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी, तोच गोलंदाजीसाठी येतोय. बघा एकाने तर सांगितलं तिथून, मला सांगण्याची गरज देखील नाही आहे. 18 मध्ये 29ची गरज. दीपक पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पहिला चेंडू इथं फक्त धुरंदर एक सिंगल काढून मयूर यांना स्ट्राईक द्यायचे, पण धुरंदर देखील मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जातोय डॉट. चेंडू जातोय डॉट. 18 मधील एक कमी झाला. 17 मध्ये 29. दीपक गोलंदाजीसाठी पुन्हा तयार. येस, इथं मला वाटतं माइंड चालवलेलं आहे. बघा मयूर कसा एक सिंगल साठी जातोय, त्याला माहिती की दुसरी धाव घेऊन काही उपयोग नाहीये, कारण माझ्या बॅटमधून फटके येत आहेत. एक या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली ती 26 या धावसंख्येवर. 16 मध्ये 28ची गरज. 16 मध्ये 28 काढायचे आहेत, म्हणजे प्रत्येक शतकामध्ये 10-10 धावांची सरासरी मेंटेन काढायची होती. 30 मध्ये 3 मध्ये 29, आता 28ची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं शतरक्षण कपिल यांच्याकडून सुटला, पण राजू यांनी तो चेंडू पुन्हा एकदा पकडलेला आहे. बाईचा इशारा येतोय पंच ठाकूर सरांकडून. या एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 27 या धावसंख्येवर. 27ची गरज आहे. 27 झालेले आहेत, म्हणजे 15 चेंडू झाले त्याच्यामध्ये 27 आलेले आहेत. आता 15 मध्ये 27 अजून काढायचे आहेत. एकदम टार्गेट कॉन्ट्रास्ट झालेलं आहे असं म्हणावं लागेल, बरोबरी झालेली आहे. 15 मध्ये 27 निघालेत. आता 15 चेंडूचा खेळ बाकी आहे, अजून 27 काढायचे आहेत. चला थँक्यू दिलीप सर, थँक्यू. गोलंदाज दीपक, आपल्या शतकातील पुढचा चेंडू धुरंदर यांच्यासाठी. हो, धुरंदर यांच्याकडून देखील बघा, चांगलं शतरक्षण थांबलं. ऍक्च्युली बरं झालं, कारण टर्न चेंडू तिथून टर्न होणार होता. थोडा ओव्हर थ्रो येतोय. बघा कपिल यांना साथ देण्यासाठी पुन्हा राजू उभा राहिलेला आहे. एकच धाव मिळेल. एक धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 28 या धावसंख्येवर. आता 14 मध्ये 26ची गरज आहे. 14 चेंडू आणि 26 धावांची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज मयूर ठाकूर, ज्याने आतापर्यंत 7 चेंडूला सामोरे जाऊन 2 षटकार आणि चौकाराच्या साहाय्याने 18 धावा केलेल्या आहेत. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. येस, डेड बॉल घोषित झालेला आहे. व्हॉट्स मॅटर आय डोंट नो, काहीतरी तिथं प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे डेड बॉल घोषित होतोय. बॅट्समन तयार नव्हता येस असं वाटतंय, कारण ऍक्च्युली पांडे ते बरं आहे, आम्हाला सगळी माहिती देतोय. कारण आम्ही इथं स्क्रीनवर बघतोय, त्याच्यामुळे जास्त समोरचं जे चित्र आहे ते जास्त बघायला मिळत नाहीये. गोलंदाज दीपक पुन्हा तयारी करतोय मयूर यांच्यासाठी. पुढचा चेंडू निकम याच्या हातात येतो आणि झेल, सोपा झेल. 1-2 स्टेप पुढे जावं लागलं, पुन्हा मागे यावं लागलं होतं, आणि इथं फलंदाज बाद होतोय. मयूर याची फलंदाजाची अंत झालेली आहे. आता दीपक यांच्या शतकातील अजूनपर्यंत एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धाव संख्या 13 मध्ये 26ची गरज आहे. पुन्हा एकदा ऑफ साईडला फिरून मारलेला आहे महेंद्र यांनी. एक धाव पूर्ण केली जाईल. चांगलं शतरक्षण बन्नू याच्याकडून पुन्हा एकदा. इथं फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद झालेला आहे, आणि तो फलंदाज मला वाटतं धुरंदर हा फलंदाज बाज होतोय, कारण त्या साईडला धुरंदर याला जायचं होतं.
संतोष, नवीन फलंदाज संतोष येतोय मैदानामध्ये आणि त्याच्यानंतर येणारा फलंदाज आहे तो 35 वर्षावरील आहे. संतोष, नवीन फलंदाज संतोष आलेले आहेत. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली ती 29. आता 12 मध्ये 25 ची गरज आहे. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. गोलंदाजसाठी गोलंदाज संतोष येतोय. संतोष तिसऱ्या षटकासाठी येतोय. संतोष, गोलंदाजीसाठी संतोष येतोय. फलंदाजीसाठी फलंदाज संतोष, म्हणजे गोलंदाज संतोष आणि फलंदाजीसाठी फलंदाज देखील संतोष आहे, पण तो नॉन स्ट्राईकवर आहे. स्ट्राईकवर महेंद्र, नॉन स्ट्राईकवर संतोष. चांगला फटका इथं बघा. महेंद्र याच्या पायाचा थोडा प्रॉब्लेम आहे. दुसरी धाव घेती. इथं दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज इथं बाद होतोय. आता तिन्ही उचललेले आहेत. फलंदाज बाद तर होणार आहे, पण तिन्ही स्टंप उचलावी लागलेले आहेत. 1 रन्स कंप्लीट. दुसऱ्यासाठी एक फलंदाज बाद होतोय त्याची जागा घेण्यासाठी. महेंद्राच्या पायाला दुखापत झाली होती ऍक्च्युली. पहिल्याच धावेसाठी तो बाद होणार होता, पण तिथं धुरंदर याने आपली आत्महत्या करून घेतली. पण आता संतोष तिथं थांबलेले आहे आणि महेंद्राला आपली आत्महत्या करावी लागलेली आहे. बघा भरपूर क्रिकेट चालू आहेत. इथं जाल तिथं जाल तुम्ही, क्रिकेटच क्रिकेट. संपूर्ण ठाणा डिस्ट्रिक्ट क्रिकेटने भरलेले. मुंबई परिसर म्हटला तर तो देखील ठाणे असं म्हणावं लागेल. क्रिकेटच क्रिकेट, जिथं तिथं जाल तिथं चालू आहे. नवीन फलंदाज येतो तो उत्कर्ष. अक्सा मास्टर संघाचा 35 वर्षीवरील खेळाडूने खरोखरच यंदापासनं सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात अशी केली की दमखर अशी सुरुवात. आता त्याच्या माहितीसाठी की 11 मध्ये 24 धावांची गरज आहे. 4 मोठे फटक्याची गरज. सँडी गोलंदाजीसाठी तयार. ओ पहिला चेंडू रिव्हर्स आणि रिव्हर्स वर मिळतायत पुऱ्या आणि पुरा 6 धावा. षटकार, सिक्सर. संतोष याच्या गोलंदाजीवर एक रिव्हर्स स्वीप बघायला भेटला. उत्कर्ष यांच्या फलंदाजीमधून एक चांगली चुरस. 10 मध्ये 18 ची गरज आहे. पुन्हा रिव्हर्स स्वीप, तो मात्र कनेक्ट होत नाहीये. चेंडू एसटी रक्षक कपिल याच्या हातात जातोय. तो पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. 9 मध्ये 18. बघा आमचे निकम साहेब एवढ्या जड शरीराचे आहेत तरी इथून तिथं तिथून इथं, म्हणजे याचा अर्थ की ते ॲडव्होकेट देखील आहेत, त्यांनी चांगले ॲथलीट देखील आहेत. आता बघ इथं थोडा गॅप आहे, पण या गॅपचा फायदा उत्कर्ष केला याच्यात काही शंका नाही आहे. 9 मध्ये 18 ची गरज. सँडी गोलंदाजीसाठी तयार. ऑफस्टिकच्या बाजूला चेंडू टाकला जातोय. पंच आमच्याजवळ वळतायत आणि त्यांचा इशारा येतोय. त्यांची दोन्ही पंख हवेत करून दाखवले की वाईट बॉल घोषित होतोय. एक अवांतर धाव. या अवांतर धावीच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 37. 9 मध्ये 17 ची गरज आहे. 9 मध्ये 17 काढायचे आहेत. जरल त्या साईडला आहे. अजून त्या साईडला. सजा या साईडला आहे वरती. उत्कर्ष स्ट्राईकवर आहे. जोपर्यंत मला वाटतं उत्कर्ष जो फलंदाज आहे खलपट्टीवर आहे तोपर्यंत अक्षय मास्टर संघाला थोडी भीती कमी आहे. 9 मध्ये 17 काढायचे आहेत आणि या फलंदाजाने
यंदा वर्षापासून सुरुवात पदार्पण केलेलं आहे तेव्हापासूनच फलंदाजीमध्ये थोडी असं म्हणा की फलंदाजीमध्ये थोडी मजबूती झालेली ती अक्सा मास्टर्सच्या संघादरम्यान. पुन्हा एकदा निकम साहेब इथं आलेले आहेत म्हणजे ते देखील खूप मेहनत करतायत आणि खरोखर सह्याद्री मैदान हे त्यांच्या घरचं मैदान आहे. नेहमी तिथं ते प्रॅक्टिस करत असतात, नेहमी तिथं वॉर्मअप करत असतात. हो, वन हँडेड शॉट, एक हाताने फटका मारण्याचा प्रयत्न, दुसरा हात निसटला होता आणि दुसरा हात निसटल्यामुळे एक हाताने फटका मारणं खूप कठीण होत असतं, तसंच झालेलं आहे. तर बॉल आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू जातो यष्टीरक्षक कपिल यांच्या हातात. 8 मध्ये 17ची गरज आहे. 8 बॉल आणि 17 धावांची गरज. ऑन स्ट्राईक उत्कर्ष. एक रिव्हर्स स्वीप षटकार आल्यानंतर थोडं बंधन आलेलं आहे त्याच्यावर. येस, इथं चेंडू थोडा ऑफस्टिकच्या बाहेर आहे आणि पंचांचा इशारा जो आलेला आहे तो आलेला आहे तो वाईड. आता बघा 8 मध्ये 16ची गरज. काही सांगतात षटकाराची गरज आहे, काही सांगतात की विकेटची गरज आहे. येस, फिल्डिंगवाले सांगतात विकेट्स पाहिजे आणि खेळणारे सांगतात षटकाराची गरज आहे. म्हणजे दोन्हीकडून चांगलं प्रोत्साहन दिलं जाते. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, मात्र चांगला चेंडू. संतोषाचा असा चेंडू की फलंदाज दोन्ही पायाच्यामधून कैशीमधून चेंडू जातोय. यष्टीरक्षक कपिल यांच्या हातात. आता 7 मध्ये 16 काढायचे. थोडं आव्हान कठीण होत चाललेलं अक्षय मागसर या संघाला, कारण आतापर्यंत संतोष यांनी 9 धावा दिलेत. षटकार येऊन देखील 9 धावा 5 चेंडूवर. पुढचा चेंडू आणि मोठा फटका. क्षेत्ररक्षक ग्लेन वैती समोर येतोय आणि झेल पकडला जातो आणि उत्कर्ष हा फलंदाजीचा बाद होतोय. ज्या उरल्या सुरल्या अशा अक्षय मास्टर संघाच्या होत्या तो थोड्या खराब म्हणजे असं कमी झालेले आहेत. सामना अजून संपलेला नाहीये, काही होऊ शकेल. चंद्रशेखर त्या फलंदाजाचं नाव काय नवीन आलंय त्याचं? राकेश. नवीन फलंदाज राकेश येतोय. उत्कर्षाच्यावर थोडी अपेक्षा ठेवली. खेळाडूला तो खेळतोय म्हणजे गेली 3 दशकं तो खेळतोय, 30 वर्ष झाली खेळतोय तो. त्याच्यामुळे थोडी दुखाग्रस्त होईल याच्यात काही शंका नाहीये. आता शेवटचे षटक येस क्रिस्टन यांच्यातर्फे समोसे आमच्या या करण पांडुरंगे आणि आम्हाला समोसे पाहिजे. थँक्यू. शेवटचं शतक कोण टाकतोय? पुन्हा ग्लेन वैती याच्याकडे चेंडू दिला जाईल. एक जण आला होता गोलंदाजीसाठी पण त्यांनी बघितलं की नाही जमणार नाही मला, तर पुन्हा ग्लेन याला पाठवलेलं आहे. 6 मध्ये 16 काढायचे आहेत. 6 मध्ये 16. ग्लेन वैती गोलंदाजी करतोय पण तो गोलंदाज थोडा दुखापतग्रस्त आहे. हे मी सांगितलं की 14-15 वर्षाचा असताना या खेळाडूला मी बघतोय क्रिकेट खेळतोय, सातत्याने क्रिकेट खेळत आहे आणि अजूनपर्यंत क्रिकेट याच्यामधून संपलेलं नाहीये. संतोष ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक वर जो फलंदाज आहे तो फलंदाज राकेश म्हात्रे. 6 मध्ये 16. ग्लेन वैती गोलंदाजीसाठी तयार आणि पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू बघा थोडा तिथं मासिक झालं. चेंडू थोडा टर्न झाला, चेंडू जातो. एक धाव पूर्ण, दुसरी देखील पुढे झालेली आहे. तिसऱ्यासाठी संतोष याला यावं लागेल. तिसरं धाव देखील पूर्ण केली गेलेली आहे. संतोष याचं वय देखील तुम्ही जर बघितलं 60च्या जवळ आहे, पण अजून तो देखील कमी नाहीये. तर खरोखर आता उत्कर्षाची गरज होती, पण उत्कर्ष आणि थोडी उतावली केली.
या 3 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली होती 41. 13ची गरज आहे. 5 मध्ये 13. हे धुरंधर काय तिथं झालंय? कसा चेंज करणार? आता तर रूल्सच नाही ऍक्च्युली. तुम्ही पहिलाच पाठवायला पाहिजे होतं ना त्याला. चेंडू, पुढचा चेंडू चांगला पटका, शतरक्षक चेंडूच्या खाली, एक धाव पूर्ण. आणि हो, चांगलं शतरक्षण तिथं थोडा ऍक्च्युली. हो, 2 धावा पूर्ण, 2 धावा. तिथं बॅकअप साठी मन्नू याची चांगलं बॅकअप पुन्हा एकदा बघायला मिळतंय. मन्नू नाही, दुसरा कोण आहे, पण चांगलं बॅकअप केलेलं आहे. 2 धावा. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 43. 4 मध्ये 11ची गरज आहे. संदीप होते तिथं बॅकअप साठी. ते पण आजार आहेत बघा, सगळेच आजार आहेत. पुढचा चेंडू ऑन साइडला, पुन्हा संतोष येईल का दुसऱ्यासाठी? पुन्हा 2 धावा. आता संदीप काय करतोय? आणि संदीप याच्यावरून चेंडू जातोय. ओ, जयवंत भावाजी तिथं आमचे बॅकअप साठी होते. 3 धावा. 4थ्या धावेसाठी संतोष येतोय. नाही, आता 3 मध्ये 8 काढायचे आहेत. बघा सामना कसा कलाटणी घेतलेले. 16 धावांची गरज होती, 3 मध्ये 8 आलेले आहेत. ग्लेन थोडा दुखापत आहे, त्याच्यामुळे त्याची गोलंदाजी बरोबर होत नाहीये. नाही तर या गोलंदाजाने किती फलंदाजांना नाचवलेलं आहे गोलंदाजीवर. तो थोडा वयाने देखील थोडा जास्त वय नाही आहे, पण 40च्या वर आहे. पण तरी देखील बघा भरपूर क्रिकेटमुळे थोडं. ओ येस, असा चेंडू टाकायला हवा होता, कारण संतोष याला चकवण्याचं काम केलेलं आहे. राकेश या साईडला आल्यामुळे तर 2 मध्ये 8ची गरज आहे. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. पुढचा चेंडू 1 धावेसाठी दुसरी घ्यावीच लागणार आहे, कारण फलंदाजीचा संतोष बाद होतोय. आता 1 मध्ये 7ची गरज आहे. बघा 1 मध्ये 7 याचा अर्थ की सामना थोडा हलुवार असं म्हणावं लागेल, की बंदर पाकाडी या संघाकडून थोडा जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण एखाद वेळेस जर वाईट किंवा नो जर पडला आणि षटकार जर मारला तर सामना अजूनपर्यंत अक्षय मास्टर संघाकडून गेलेला नाहीये. बघा कालचा सामना USPL आम्ही जिथं बघितलं, आपल्या चौकाला चाललं होतं. शेवटच्या षटकामध्ये 27 धावांची गरज होती. एका गोलंदाजाला काढलं, मी त्याचं नाव घेणार नाहीये. त्या गोलंदाजाने एकही चेंडू न टाकता 15 धावा दिल्या होत्या. फलंदाज वाईट बॉल घोषित होतोय. वाईट बॉल घोषित झालेला आहे. आता 1 मध्ये 6ची गरज आहे. 1 मध्ये 6ची गरज. चौकाला एक शतक टाकलं होतं, गोलंदाजाचं नाव घेणं. एकही चेंडू न टाकता त्यांनी 15 धावा दिल्या. 27 धावा. त्याच्यानंतर एक दुसरा गोलंदाज काढला, त्यांनी 2 चेंडूवरच त्या 12 धावा दिल्या होत्या. आणि श्री गणेश संघ, त्याचे ओनर होते अरुण कदम, त्यांना ती हार पत्करावी लागली होती. USPL प्रीमियर लीग चालू होती चौकाला, तिकडलं मी सांगतोय. लास्ट बॉल आणि 6 धावांची गरज. बघूया जावेद मियादाद की चेतन शर्मा. येस, हा चेंडू फेअर डिलिव्हरी आहे. सामना संपतोय. बंदर पाखाडी मास्टर्स या संघाने तो सामना जिंकलेला आहे. ग्लेन वैती टॉससाठी या, आणि संदीप भंडारी तुम्ही देखील टॉससाठी यायचं. दोन्ही संघाच्या दरम्यान आता टॉस होईल. या नाही, दीपक रेस्ट घ्यायला जाणार नाही, कारण आपण जास्त टाइम नाही आपले मेरे.